राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि दुसरीकडे जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वच कंत्राटदार हे उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या PWDच्या कार्यालयात या ठिकाणी सर्व कॉन्ट्रॅक्टदार एकत्र येत या ठिकाणी उपोषणाचा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत काही कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी आहेत, संघटनांचे पदाधिकारी आहेत। काय नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया आहे या संदर्भात, नेमकं बिलं कशामुळे अडकलेली आहेत, विकास कामांवर त्याचा काही परिणाम होणार आहे का, हे आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय नेमकी मागणी आहे आपली पहिली आणि कशा पद्धतीची बिलं आपली अडकली आहेत? आज आम्ही जळगाव जिल्ह्याचे सर्व ठेकेदार इथे जमलेलो आहोत आणि आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन या ठिकाणी पुकारलेले आहे। तर त्याचं कारण असं आहे की गेल्या 2 ते 3 वर्षापासून सातत्याने असं निदर्शनास येत आहे की शासनाकडून आमच्या ठेकेदार बंधूंकडे दुर्लक्ष होत आहे। ते दुर्लक्ष असं आहे की कामं मंजूर करताना हजारो कोटीची कामं मंजूर केली जात आहेत। त्यात आम्हाला आनंद आहे। ती विकास कामं आम्ही स्वतःला झोकून देऊन या शहराचा, जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा विकास करण्यात आम्ही सहभागी होत आहोत। परंतु असे असताना दुसरीकडे मात्र ज्यावेळेला निधी द्यायची वेळ येते, हे कामं झाल्यावर आम्ही बिल सबमिट करतो आणि ज्यावेळेला आमचं देयक किंवा आमची निधी द्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र सरकार उदासीन भूमिका घेत आहे। आम्हाला 10 ते 15% निधी हा वितरित केला जात आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की आपण बघितलं असाल, वेळोवेळी आम्हाला कंत्राटदारांना आंदोलनं करावी लागतात, संघर्ष करावा लागतो आणि इतकं सारं केल्यावर आम्हाला पुढे एक 10-15% निधी देऊन, तुटपुंजा निधी देऊन आम्हाला समाधानी केलं जातं। तर या वृत्तीविरोधात आज आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। कुठेतरी जनता या कामांमुळे वेठीस धरली जाते, असं या कामांमुळे आपण जर नाही, जनता वेठीस धरली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आज ताग्यात आम्ही ही कामं चालू ठेवलेली आहेत। आणि शेवटी कसं आहे बघा तुम्ही, आज जर सरकारने, शासनाने आम्हाला पैसे दिले नाही, जर देयकं आमची 100% मिळाली नाहीत, तर मग आमचीसुद्धा एक मर्यादा आहे। आम्ही आज बँकांकडून अर्थसहाय्य घेऊन, वित्तीय सहाय्य घेऊन आज ही आमची कामं चालू ठेवलेली आहेत। पण जोपर्यंत आमची CC लिमिट आहे किंवा जोपर्यंत आमची होल्डिंग कॅपॅसिटी आहे, तोपर्यंत आम्ही ही कामं करू शकतो, आमच्या त्या स्पीडनेही करू शकतो। परंतु एक ठराविक वेळ अशी येईल की ज्या वेळेला ही कामं आपसूक बंद पडणार आहेत आणि मग त्यावेळेला जनता काय, शासन काय आणि ठेकेदार काय, हे सगळेच वेठीस धरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। या निमित्तानं सरकारला काय इशारा देणार आहे? मी सरकारला इशारा देणार नाही, कारण आमची संघटना ही नेहमी सरकारसोबत विकास कामांमध्ये, हे कुठलंही सरकार असो, आम्ही आमच्या विकास कामांना बांधलेलो आहोत। ही विकास कामं जनतेची, सरकारची ही आमचं कर्तव्य आहे। परंतु जर अशी परिस्थिती राहिली तर मात्र ठेकेदार जर हतबल झाला तर मग ठेकेदार यापुढे कुठली नवीन कामं करू शकणार नाही। जी कामं चालू आहेत तीसुद्धा थांबवणं क्रमप्राप्त होऊन जाईल आणि जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होऊ शकतो। त्यामुळे सरकारने वेळीच पावलं उचलून ठेकेदारांचा निधी हा संपूर्ण वितरित करावा आणि नवीन कामं जोराने सुरू करावी जोमाने, असे मी त्यांना विनंती करेल। सरकारची उदासीनता ज्या पद्धतीनं या ठिकाणी निधी देण्याच्या बाबतीत दिसून येत आहे, काय नेमकी आपली प्रतिक्रिया आहे, काय मागणी आहे, नेमका किती कोटीचा निधी या ठिकाणी देण्यात आला? आमचा जळगाव जिल्हा बांधकाम विभागामध्ये जवळपास 800 कोटी रुपयाचे बिलं बाकी होते। त्यापैकी फक्त आम्हाला 15 ते 20% निधी मिळालेला आहे व तो निधी आम्हाला 75% देतील असे त्यांनी आश्वासन दिले होते। त्याच्यामुळे बाकीचा उर्वरित निधी नाही मिळाला तर जेणेकरून सगळ्यांची बिलं दिले जाणार नाहीत, मटेरियलचे वगैरे, लेबर वगैरेचे। त्याच्यामुळे कामं बंद केल्याशिवाय दुसरा पर्याय ठेकेदाराकडे उरत नाही। बँकांचं कर्ज घेतलेलं आहे असं आत्ताच माहिती मिळाली आहे। दरवर्षी नवीन रूल येत राहतात। त्या आपला कॉन्ट्रॅक्ट करताना आम्हाला नवीन मशिनरीची आवश्यकता राहते, त्याच्यामुळे आम्ही नवीन मशिनरी खरेदी करतो, पण ते एवढे पैसे प्रत्येक ठेकेदाराकडे नसतात। त्याच्यामुळे आम्ही बँकांकडून कर्ज घेऊन, CC घेऊन ते मशिनरी विकत घेतो, जेणेकरून नवीन कामं करताना नाविन्यपूर्ण कामं तयार होतील व जनतेला सुविधा निर्माण होतील। यामुळे ते मशिनरी घेऊन आम्ही नवीन कामं करत राहतो। पण ती जर बिलं नाही मिळाले तर त्याचे हप्तेसुद्धा भरले जात नाही, त्यामुळे कामं करणे ठेकेदारांना अशक्य होतं। एकंदरीत या ठिकाणी सरकारकडनं कामे मंजूर करण्यात आलेली आहे, मात्र निधी ज्या प्रमाणात पाहिजे तो निधी अद्यापपर्यंत उपलब्ध करण्यात आलेला नाही। 15 ते 20% निधी या ठिकाणी शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेला आहे। राज्याचं अधिवेशन चालू आहे, नेमकं शासन या प्रकरणाचं, या उपोषणाचं कशा पद्धतीनं दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव।